रामकृष्ण हरी. श्रावण महिन्याच्या चिंतनमालेमध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या काही निवडक अभंगांचं चिंतन आपण गेली महिनाभर करतोय. चिंतनासाठी आज घेतलेला अभंग असा आहे. बोलतो ते काही तुमचे आहिता, वचन नेनता क्षमा कीजे. वाट दावी तया न लगे रुसावे, अतिताई जीवे नाश पावे. निंब दिला रोग तुटाया अंतरी, पुभाळितावरी आतच रे. तुका मने हित देखण्यासी कळे, पडती आंधळे कुपा माझी. गेली महिनाभर श्रावण महिन्यामध्ये आपण महाराजांच्या काही अभंगांचं चिंतन केलं. उद्या पोळा आहे, श्रावणी अमावस्या आहे. जवळजवळ हा महिना आपण महाराजांच्या वेगवेगळ्या अभंगांचा विचार केला. या सर्व अभंगाचा विचार करता बऱ्याच वेळा महाराजांचे अभंग किंवा त्याचा अर्थ समजून घेताना ऐकणाऱ्याला असं वाटतं की महाराज माझ्यासाठी सांगताय. आणि हे सांगताना काही वेळा मन दुखावण्याची शक्यता आहे, कोणी नाराज होण्याची शक्यता आहे. महाराजांच्या गाथेतील सर्वच अभंग तेव्हाही मार्गदर्शक होते, आजही आहेत आणि भविष्यातही राहणार आहेत. पण हे सांगताना काही वेळा मनाला वाईट वाटू शकतं, म्हणून महाराजांनी आजचा अभंग जो आहे तो गाथेमध्ये ठेवलेला आहे. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात की बोलतो तो काही तुमच्या हिता, वचन नेनता क्षमा कीजे. महाराज म्हणतात की मी जे माझ्या अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला काही बोललोय किंवा बोलतोय ते तुमच्या हितासाठी बोललोय. आणि जर का तुम्हाला हे सगळं बोलताना काही आधी कोणी बोललो असेल तर मला क्षमा करा म्हणून महाराज सांगतात. पुढच्या चरणामध्ये महाराज म्हणतात वाट दावी तया न लगे रुसावे, अतिताई जीवे नाश पावे. कदाचित महाराजांना हे कळालं असावं की महाराजांचे काही अभंग ऐकल्यावर तर काही जण रुसतात महाराजांवरती. काय बोलतात ते महाराज, इतकं असतं. महाराजांनी कुणाला सोडलेलं नाही. मग ते कुणी कीर्तनकार असोत, प्रवचनकार असोत, सामान्य जीव नागरिक असोत, महिला असोत, पुरुष असोत, कुणीही असो, महाराजांनी कुणाला सोडलेलं नाही. त्यामुळं महाराजांनी म्हणतायत की मी तुम्हाला योग्य वाटेवर आणण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही सुद्धा वाट धावणाऱ्यावरती कधी रुसायचं नसतं म्हणतात. महाराज म्हणतात की वाट दावी तयानं, तुम्हाला योग्य मार्ग सांगणाऱ्या लोकांवरती कधी रुसू नका. आणि जर रुसलात तर त्याचं काही नुकसान होणार नाही. जे नुकसान होणार आहे ते रुसणाऱ्याचंच होईल असं महाराज म्हणतात. पुढच्या चरणामध्ये महाराज म्हणतात निंब दिला रोग तुटाया अंतरी, पुभाळितावरी आतच रे. आणि पोटामध्ये असलेला जो काही पोटसूळ आहे किंवा पोटाचा आजार आहे तो घालवण्यासाठी जर तुम्हाला कडुलिंबाचा रस दिला असेल पिण्यासाठी तर तो प्यावा लागेल. तो पाठीवर चोळून पोटावर चोळून काही उपयोग होणार नाही. म्हणजे योग्य ठिकाणी योग्य सांगितलेले जे मार्ग आहेत ते अवलंबले गेले पाहिजेत. नाहीतर आपल्याकडे ज्या म्हणी आहेत वेगवेगळ्या त्या पद्धतीनं आजार एकीकडं आणि उपचार वेगळीकडं होण्याची शक्यता आहे आणि त्याचा काही उपयोग होत नाही म्हणतात महाराज. आणि शेवटच्या चरणामध्ये म्हणतात तुका मने हित देखण्यासी कळे, पडती आंधळे कुपा माझी. महाराज म्हणतात की जे कोणी डोळस आहेत, जे कोणी जागरूक आहेत, त्यांना वेळेवर जर अशा पद्धतीचे सल्ले मिळाले तर ते सावध होतात, त्यांना त्यांचं हित कळतं. पण जे कोणी असमंजस आहेत, महाराजांनी अंध म्हटलं इथं वेगळ्या अर्थानं, पण जे कोणी असमंजस आहेत त्यांना मात्र अशा चांगल्या गोष्टी आवडत नाहीत आणि त्यांच्यावरती ती दुःखात संकटामध्ये अडकल्याशिवाय राहत नाहीत म्हणतात महाराज. काय चिंतन करते महाराजांचं. महाराज क्षमाच मागून टाकतात. माहीत आहे महाराजांना चांगल्या गोष्टी सहज पचत नाही, चांगल्या गोष्टी कुणाला सहजासहजी आवडत नाही. त्यामुळे महाराज म्हणतात माझ्या जर गोष्टी काही तुम्हाला लागल्या असतील, टोचल्या असतील, जर बोललो असेल तर मला माफ करा. पण हे लक्षात ठेवा, माझ्यावरती रुसू नका. मी तुमच्या हिताचंच काही सांगेल ते सांगेल.
वाट दावणारा, तुम्हाला योग्य मार्ग दाखवणारा जो कोणी असतो त्याच्यावरती रुसायचं नसतं. त्यामुळे त्याच्यावर जर रुसलो तर त्याचं काही नुकसान नाही, मात्र आपलं मात्र नुकसान होऊ शकतं म्हणतात महाराज. आणि जे काही उपाय सांगितलेले आहेत ते उपाय योग्य त्या वेळी योग्य त्या ठिकाणी करून घ्या. आता रोग आपल्याला आहे. कोणता रोग आहे? मीपणाचा, गर्वाचा, अहंकाराचा. या पद्धतीचे जे रोग आहेत ते आपल्याला आहेत. अशा पद्धतीचे जे सगळे आजार आहेत ते आपल्याला दूर करायचे असेल तर त्याच्यासाठी महाराजांनी सांगितलेली जी काही कडुलिंबाचं औषध महाराजांनी दिली आहे की अशा लोकांची संगत सोडा, चांगल्या सद्वर्तनी लोकांच्या जवळ जा. हे सगळे उपाय आपल्याला योग्य वेळी करून घ्यावे लागतील, नाहीतर तो आजार कमी न होता तो वाढत जाईल. आणि महाराज म्हणतात हे सगळं कोण करून घेईल? तर जे कोणी डोळस आहेत, जागरूक आहेत, समंजस आहेत, ज्यांना आपलं हित कशात आहे ते कळतं, ते लोक या सगळ्या सांगितलेल्या गोष्टींचं पालन करतील. नाहीतर हे असलंच असते म्हणणारे लोक जे आहेत त्यांना महाराज इथं अंध म्हणतात, त्यांना असमंजस म्हणतायत. त्या लोकांचं मात्र ते संकटात सापडल्याशिवाय राहणार नाहीत. आपण महाराजांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या हिताच्या आहेत, नक्की हिताच्या आहेत, त्या सगळ्या गोष्टींचं पालन करू, अनुसरण करू. एक सत्याच्या मार्गावरती, एक सत्संगाच्या मार्गावरती आपण जाण्याचा प्रयत्न करू आणि आपल्याला संकटाच्या वाटेतून आपण बाहेर पडू आणि योग्य रस्त्यानं आपल्या जीवनाची वाटचाल करू. एवढंच एक चिंतन आजच्या अभंगाच्या निमित्तानं करूया आणि आज इथंच थांबूया. रामकृष्ण हरी.